हे फुटबॉल आला, कोणाला काय हलकं व्हायचं असेल तर हलकं होऊन घ्या पटकन ताबडतोब. तुम्हाला काय का ओरडून राहिले मॅडम तुम्ही? काय प्रॉब्लेम काय तुमचा? अरे ओ सांबा, बस कुठं चालली आहे? अरे बस कुठे थांबली दिसून नाही राहिली का? फुटबॉल आला कुठे चालली काय? हा कोण आहे तू? मी हा गब्बर गब्बर. गब्बर? हा फार फार तर खोड रबल वाटत तू. कुठे जाय तुले? अरे मी गब्बर गब्बर जो डर गया समझो मर गया. की या हिशोबात पहिले एपिसोड मारायला पाहिजे होतं तू. hands up. अरे ते दिवाळीचे फटाके इकडे फुटला पागल का बे? अबे माझी खरी बंदूक आहे. मग खरी आहे. तो कशासाठी आलाय? हिरे कुठे आहे? हिरे कुठे आहे? अरे हिरे ड्युटीवर आले नाहीत ना आज. कोण? सदाशिवराव हिरे ड्रायव्हर आहे आमचे. सदाशिवराव हिरे ड्युटीवर आले नाही सध्या, त्यामुळे मला सगळं हा जगात पाडून आता. ते नाही, मग मला खबर लागली की या बस मधून हिरे नेत आहेत. ते हिरे मी लुटायला आलोय. हिरे कुठे आहे? हिरे कुठे आहे? इकडे इकडे हा. इकडे हे दे हे दे हे दे. चल तिकडे. अरे अरे सगळं कोणा संपवल्या. एक मिनिट, मला तेच हवं होतं. ओळखलं मला मी कोण आहे? नाही. मी इन्स्पेक्टर के बलुके. के बलुके. हा आरोपी बरेच वर्ष किती किती? अनेक वर्ष अच्छा खूप वर्ष खूप वर्ष अनेक वर्ष पोलिसांच्या डोळ्यात धुळवर झोकत होता. धुळे नाही हो, धूळ धूळ धूळ. पोलिसांनी अफवा पसरवली होती की ह्या बसमध्ये हिरे आहेत आणि त्या सापड्यात हा अडकला. इन्स्पेक्टर, याला अटक करून घेऊन देणार. याला कळतं तरी का? ओके सर. सगळे असे सगळे असे. यांच्या पोलीस चौकीचं नाव काय असेल? थँक्यू सर, थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. हा थँक्यू. हो कुठं सो मच. नवस कोण फेडणार माझा? कसला नवस? ते नवसाला जायचे ना विवस्त्र. एक मिनिट हो, मी भावला नाहीये. एक मग मिनिट. ते मला काय माहित नाही. नवस फेडायचा हो, असं करू नका. हो. मला काय बघूयात साक्षात सचिनजींना आमचा हा सिनेमा कसा वाटला. नाही खूपच छान हो. असा स्क्रीन प्ले मला जर आधी माहिती असतं तर मी याच्यावरच पिक्चर केलं असतं. पण मला एकच गोष्ट कळली नाही. हा सर, तुम्ही या चित्रपटात कदाचित आमची मैत्री घालायची होती म्हणून हा. तुम्ही त्याचा उल्लेख केलात. त्याचमुळे बहुतेक तुम्ही महेश कोठारेच्या चित्रपटातला पण एक भाग त्याच्यात टाकला असेल. नाही का? ती आयडियाची कल्पना होती सर माझी. आयडियाची कल्पना होती. वा वा वा. पण फारच छान. सर्व कलाकारांकरता आणि तुमच्याकरता जोरदार टाळ्या. थँक्यू सर, थँक्यू. आता मी परत एकदा सचिनजींकडे येणार आहे. सचिन सर एका वेगळ्या लुकमध्ये दिसत आहेत आम्हाला. प्रोमोजमधून औत्सुक्य वाढत चाललेलं आहे की सचिन सरांची भूमिका काय. सगळ्यांना जाणून घ्यायचं की काय आहे भूमिका. ज्या भूमिकेला ज्या माझ्या वसंतरावांना मी माझ्या लहानपणापासून पाहत आलेलो आहे, ज्या भूमिकेत ती भूमिका आपल्याला करता येईल का. एकतर आनंद तर झालाच, पण त्याबरोबर शंकाही वाटली की करता येईल का, आपण ते पेलू शकू का. मग त्यातल्या काही गोष्टी मग सुबोधच्या मार्गदर्शनाने मी त्या पुढे पुढे नेत गेलो. आणि एक अतिशय वेगळी गोष्ट माझ्या आयुष्यात घडली, ती म्हणजे एका मराठी पिक्चरमध्ये पहिल्यांदा मी एकही मराठी शब्द वापरलेला नाही. मी जे काही म्हटलेलं आहे, जे काही बोललेलो आहे या चित्रपटात, ते सर्व उर्दू आहे. आणि उर्दू सारखीच परिस्थिती या माणसाची सुद्धा आहे, खां साहेबांची. खां साहेब खरं म्हणजे खिताब पंडितजींनी दिलाय, पण या खां साहेबांची अवस्था सुद्धा उर्दू सारखीच आहे. म्हणजे एक शेरमध्ये मी बयां करू शकतो कि सब मेरे चाहने वाले हैं, मेरा कोई नहीं. सब मेरे चाहने वाले हैं, मेरा कोई नहीं. मैं भी इस मुल्क में उर्दू की तरह रहता हूँ. हा थोडासा लोनली आहे. याचं कारण फक्त एवढंच आहे की तो स्वतःभोवतीच जगू इच्छितो.
स्वतःवरती जितकं प्रेम आहे तितकं कोणाही वरती नाही आहे. संगीतावरती आहे, घराण्यावरती आहे. एक अभिमान, एक अहंकार, आणि त्याच्याबरोबर त्याच्यासमोर एक अत्यंत, ज्याला आपण प्रांजळ असं व्यक्तिमत्व म्हणू शकतो, किंवा एक अतिशय शुद्ध अशी व्यक्ती, ती म्हणजे पंडितजी. आणि हा रोल, पंडितजीचा रोल जो आहे, तो शंकरला करण्यात अजिबात डिफिकल्टी आली नाही. ह्याचं कारण त्याला वेगळं काहीच करायचं नव्हतं. तो तसाच आहे. प्रश्न माझा तोच आहे सर, की तुम्ही उतरलात ऍक्टिंगच्या मैदानात, पण पहिला मराठी सिनेमा निवडला, म्हणजे असं का? आवड म्हणून की बायकोनी फोर्स केला होता? ह्यांची बायको मराठी आहे हा, त्यामुळे म्हणतायत. म्हणून माझा तो प्रश्न होता. बायको ॲक्च्युली खूप सरप्राईज झाली होती हा. जेव्हा मी तिला म्हटलं की कारण आम्ही ऑलरेडी काम सुरू केलं होतं म्युझिकचं आणि सिटिंग्स, गणपतीचं गाणं सगळं, आणि तेव्हा ह्यांनी मला एक असा बॉम्ब टाकला की पंडितजीचा किरदार तू करशील का? मैं बोला कि पागल हो गया क्या, चुपचाप म्युझिक कर रहे बस नाही हो गया, हाँ दुसरं काही मिला नाही क्या? तर त्यांना काय वाटलं त्यालाच विचारा तुम्ही. हा मला चूज केलं. हे काय, आम्हाला माहिती आहे की लग्नानंतर लवकरच नवरा बायकोची भाषा बोलायला लागतो. कळलं की नाही? काफ़ी कन्विन्स किया उन्होंने मुझे. कन्विन्स केल्यानंतर आय अंडरस्टूड की काय सिच्युएशन आहे, कशाला आपण हे करतो, मीडियम इज डिफरंट. आणि माझ्या आयुष्यात असं एक चान्स म्हणजे एक म्युझिशियन, क्लासिकल सिंगर, आणि ते म्युझिशियनचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, आय कॅन रिलेट टू दॅट व्हेरी वेल. म्हणजे एक प्युअर म्युझिशियन, ऑनेस्ट, आणि संगीताशिवाय काय त्यांना सुचत नाही. बाय द वे, बायकोचं नाव संगीता आहे. ओ वा 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 वा. ए, तो तर आयुष्यात आहे, तिच्याशिवाय काय सुचतच नाही मला. या चित्रपटात खरं सांगतो. आणि सो वेन आय गॉट प्रिटी कन्व्हिन्स्ड, आणि मी विचार केला की वाय नॉट गिव्ह इट अ शॉट अँड ट्राय करूया. फार तर काय होणार, पीपल विल नॉट लाईक इट, दॅट्स द मॅक्सिमम दॅट कॅन हॅपन. एक गोष्ट सांगू इच्छितो की शंकरनी केलेली कोणतीही गोष्ट लोकांना आवडणार नाही असं आयुष्यात कधी होऊच शकत नाही. होऊच नाही शकत. नेवर. सर यू आर रिअली नाईस. थँक्यू. नो नो, इट इज अ फॅक्ट. इट इज अ फॅक्ट. सर हेच माझं पण म्हणणं, मी पण नाहीच आहे. जो दादा. आता येणार आहे दिग्दर्शकांकडे. खरं तर अभिनेते म्हणून आतापर्यंत सुबोध भावे असं असायचं, पण आता दिग्दर्शक या नजरेतून सगळेजण तुमच्याकडे पाहतात. तुमचा कसा आहे अनुभव कट्यारचा? विलक्षण आहे. गेले 3.5 वर्षाचा हा प्रवास, मला आता असं वाटतं की खरं तर संपूच नाही. म्हणजे काम संपायला आलं की लोकांना आनंद होतो ना, की चला काम संपलं, आता आपलं पिक्चर रिलीज होणार. मला दुःख होत आहे. काम संपलं म्हणजे आता ही मंडळी मला रोजच्या रोज भेटणार नाहीत, यांच्याबरोबर माझ्या गप्पा होणार नाहीत. एक एकदम पॉज येतो ना एखादी गोष्ट घडल्यानंतर, तशी काहीतरी माझी अवस्था झाली की एक काम संपलंय, आता रोज मी छळणार कोणाला फोन करून, अहो शंकरजी ते गाणं कधी देत आहे, हे हा फोन कोणाला करणार. कदाचित इतका आनंद घेतल्यानंतर एक पॉज खूप आवश्यक असतो पुन्हा पुढची इनिंग खेळण्यासाठी. कदाचित हा तसा पॉज असेल. जे नाटक बसवत असताना म्हणजे पहिल्यांदा मी आभार मानीन राहुल देशपांडेचे, माझ्या मित्राचे, कारण त्यांनी जर कट्यार काळजात घुसली या नाटकासाठी मला विचारलं नसतं तर इतका आनंददायी सोहळा आम्ही आज साजरा करू शकलो नसतो. त्यामुळे राहुलने विचारलं, त्यांनी मला दिग्दर्शन करशील का नाटकाचं, कविराज करशील का असं विचारलं. त्यामुळे मी त्या संगीत नाटकाशी निगडीत झालो आणि त्याच्यानंतर पुढचा हा सगळा प्रवास सुरू झाला. मी मराठी, झी मराठी.